जय श्रीराम मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो, कर्तृत्ववान मुलं आणि त्यांच्याकडे जे समाजाचं दुर्लक्ष होते त्याच्यावरती व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच चांगला होणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि मित्रांनो, आता थोडा मौसम चेंज झालाय बऱ्यापैकी. आणि थंडी गरमी जी होती ती गरमी आता ऑक्टोबर माझं म्हणतो आपण, जे संपूर्ण नोव्हेंबर पण संपलाय आणि आता पुन्हा नोव्हेंबर डिसेंबरला थंडी मोठ्या प्रमाणात चालू होती. तर थंडीमध्ये भरपूर वातावरण ज्यावेळी चेंज होतं त्या टायमाला भरपूर आजारी पडतात, मुलं पडतात, सर्वजण आजारी पडतात. खोकला, सर्दी, ताप, थंडी हे जे नॉर्मल आजारी होतात. तर त्यापासून आपल्या परिवाराची ही काळजी घ्या आणि सुखरूप राहा, मस्त राहा. तर मित्रांनो, आजचा विषय जो आहे आपला जो विषय आहे मित्रांनो आजचा, तर तो विषय असा आहे, ज्या या समाजामध्ये आता जे होतकरू तरुण आहेत, जे कर्तृत्ववान तरुण आहेत, की बाबा त्याच्याकडे ह्या समाजाचं दुर्लक्ष होतंय. आणि हे समाजाचं दुर्लक्ष म्हणजे जास्त काय नाही, मुलांना या वयामध्ये ज्यावेळेस ते संघर्ष करत असतात त्या वयामध्ये त्यांच्यावरती कोणीतरी विश्वास ठेवला पाहिजे. आणि ते विश्वास ठेवण्याचं काम हे आजचे जे आपल्या जे समाजामध्ये तरुण 30-35 वर्षाचे तरुण होत्यात, तरी लग्नही होत नाही त्या मुलांचं. तर ते लग्न न होण्याचं कारणच हे मित्रांनो. तर प्रत्येक तरुणाला ही सरकारी नोकरी भेटत नाही आणि तीच अपेक्षा ही प्रत्येक मुलगी आणि मुलीचे आई वडील हे करत असतात, का बाबा आमच्या मुलीचं जर लग्न करायचं असेल तर मुलगा आम्हाला सरकारी नोकरीला पाहिजे. तर असं होत नाही मित्रांनो. किंवा जे पण माझ्यापेक्षा वयाने मोठे असतील, लहान असतील, आज मी स्वतः सरकारी नोकरी करतोय, पण हे किती संघर्ष आहे आणि संघर्षापाठीमागं पुन्हा तुमचं किती लक फॅक्टर काम करते हे खूप महत्वाचं आहे. कारण संघर्ष करणारी मुलं भरपूर असतात, भरपूर मोठ्या प्रमाणात संघर्षाचं पूर्ण त्यांनी पातळी ओलांडलेली असते, एवढा संघर्ष ते करत असतात. पण काही वेळेस काय होतं, नशीब साथ देत नाही आणि नशीब साथ न दिल्यामुळं ती मुलं त्या सरकारी नोकरीपासून वंचित राहतात. एवढं एकमेव कारण आहे की बाबा जी मुलं आजबात्यात जी कष्ट करीत, काही मुलं त्यातून सक्सेस होतात आणि काही अपयशी होतात. अपयशी मुलं होतात म्हणजे ही काही बाबा यांचे प्रयत्न कमी असतात किंवा काय असला काही भाग नसतो. यांचे प्रयत्न ही भरपूर मोठ्या प्रमाणात असतं, पण काय होतं, काही वेळेस नशीब माणसाला साथ देत नाही आणि त्याला साथ न दिल्यामुळं त्या मुलांचं जे कर्तृत्व असतं ते दिसत नाही. मला एकच सांगायचं या व्हिडिओमधून, का जे पण आई वडील आहेत मुलींचे, तर त्यांच्या अपेक्षा एवढ्या असतात का मुलाला सरकारी नोकरी पाहिजे, त्या घरी बंगला पाहिजे, त्याच्या घरी गाडी पाहिजे, त्याला जमीन पाहिजे, तो एकुलता एक पाहिजे. मित्रांनो, का सरकारी नोकरीवाल्या सोबतच आपली मुलगी सुखी राहू शकते आणि खुश राहू शकते, असे कितीतरी उदाहरण मी पाहिल्यात. होण्याचा प्रयत्न केला. आणि काय होतं, ज्यावेळेस तुम्ही व्यसन करत असताना त्या टायमाला त्या गोष्टी काही वेळेस आपल्या घरच्यांना म्हणा, आपल्या पत्नीला ह्या गोष्टी पटत नसतात. त्यामुळे कुठंतरी आपण थांबलं पाहिजे. आणि प्रत्येक मुलाला जमन असं नाही. जर एकदा माणूस त्या नशेच्या ह्याच्यात जर गेला तर तो बाहेर निघणं खूप अवघड असतं. आणि तर मला त्या मुलींच्या वडिलांना हे सांगायचं, का तुम्ही जी मुलगी देता, असं काही नाही का बा सरकारी नोकरी असं तर तिच्या आयुष्यभर सुखी राहील किंवा काय, असं काही नाहीये. तुम्ही एक कर्तृत्ववान मुलगा पाहून जर मुलगी जर दिली तर 100% तुमची मुलगी ही आयुष्यभर सुखी राहू शकते. फक्त मुलाचं कर्तृत्व पहा, मुलगा निर्व्यसनी पहा. ग्रामीण भागात मुलं जी आहेत सरकारी नोकरीचा प्रयत्न करतात भरपूर प्रमाणात, पण काही मुलं होत नाही. पण असं नाही का ती मुलं नोकरीला नाही लागली मग ते आयुष्यात काहीच करू शकत नाही. त्या मुलांनी आपल्या आईवडिलांचा, त्यांचे आईवडील शेतकरी असतात, तर आपल्या आईवडिलांचा जो संघर्ष आहे, जे कष्ट आहे, त्यांच्या सोबत राहून कष्ट केलेलं असतात, ती लहानाची मोठी झालेली असते, त्यांनी आईवडिलांचं कष्ट पाहिलेलं असतं, त्याग पाहिलेला असतं. मुलं कधी वाया जात नाही. शेतकऱ्याची मुलं कधीच वाया जात नाही. जरी नोकरी नाही लागली तरी पण आपल्या शेतीतून
अशी भरपूर मुलं आहेत की आधुनिक पद्धतीची शेती करून लाखो करोडो रुपये कमवतात आणि आपल्या परिवाराला एकदम सुखी ठेवतात, आणि जे आपले स्वप्न नोकरीद्वारे पूर्ण होऊ शकत नाही ते स्वप्न त्यांनी घरी राहून शेती करून प्रामाणिक कष्ट करून ते स्वप्न पूर्ण केलेले असतात. असं काही नाही का फक्त सरकारी नोकरी पाहिजे किंवा असं काय पाहिजे नाही मित्रांनो. ठीक आहे, आता आपल्या मुलीला कष्ट हे करावं लागणार आहे, कारण तुम्ही ज्यावेळेस कर्तृत्ववान मुलगा पाहता त्यावेळेस तो शून्यातून सगळं काय करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे बायकोचं काम असतं नवऱ्याबरोबर आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या स्वप्न म्हणा किंवा आपल्या नवऱ्याचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आहे पती पत्नीचं असतं. तर ह्या गोष्टीला जे मुलींचे आई वडील आहे हे स्वीकारताना मला तर दिसत नाही, कारण त्यांना सगळं जिथल्या तिथं पाहिजे. जे मुलांच्या बापांनी कमवून ठेवलंय, गाडी, बंगला, शेती, फ्लॅट, प्लॉट, या गोष्टी सगळ्या पाहूनच मुलीचे आई बाप हा म्हणतात. अरे बाबांनो, असं काही नाही, कारण ज्यावेळेस आई बाप सगळं त्या मुलासाठी कमवून ठेवतात त्या मुलाला किंमत नसते त्या गोष्टींची किंवा त्या नात्याची किंमत राहत नाही. तेव्हा जे कमवून ठेवलंय ती गोष्ट जर मुलगा जर व्यसनाधीन असेल तर तो सगळं काही संपून टाकू शकतो. पर जो व्यसनाधीन मुलगा आहे ना मित्रांनो, त्या आई वडिलांनी किती पण पैसा कमवू द्या किंवा किती पण काही करू द्या, त्याच्यापाशी त्या गोष्टी राहत नाही. त्यामुळे क्षणिक सुख पाहण्यासाठी तुम्ही मुलीच्या आयुष्यात वाटोळ करू नका. तुम्हाला एकच सांगणे, कर्तृत्ववान मुलगा पहा, कारण त्याचं कर्तृत्व म्हणजे असं राहतं त्या मुलांचं का सगळं जे काय करायचे ते शून्यातून करायचं असतं. त्यामुळे त्या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे प्रत्येकाने बदलला पाहिजे आणि कुठेतरी थोडं समाजात बदल घडला पाहिजे. कारण बाकी समाजामध्ये तुम्ही पहा, मुलगा जर स्वतःच्या पायावरती जर उभा असेल, थोडा जरी काही शेती म्हणा किंवा काही जर व्यवसाय करत असेल तर ती लोक त्या मुलाला मुलगी देतात. असं काही नाही. आज मारवाडी समाज आपल्यापेक्षा खूप सुशिक्षित आणि आपल्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे येतो समाज, पण ते कधी नोकरीच्या पाठीमागं पळत नाही. आणि नोकरीच्या पाठीमागं पळत नाही याचा अर्थ नक्कीच ते हुशार आहे, कारण नोकरी तुम्हाला फक्त जीवन जगण्याचं साधन आहे, ना की तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचं साधन आहे. कोणतीही नोकरी असू द्या, तुम्ही लाखाची जरी नोकरी करत असाल तरी तुम्ही त्या ठिकाणी नोकर म्हणूनच काम करत असता. पण एक व्यवसाय किंवा तुमचा छोटासा जरी असेल व्यवसाय तर त्या ठिकाणी तुम्ही एक मालक म्हणून काम करत असता. तर हा फरक आहे त्याच्यात विचार करण्याचा प्रत्येकाचा. आणि आजकालच्या मुलींच्या आई वडिलांना मालकापेक्षा नोकर हा मोठा वाटतोय. त्यामुळे जे कर्तृत्ववान मुलं जी पडद्याआड झाले किंवा यांच्याकडे जे दुर्लक्ष झाले तर तर त्या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळाच होतो. मला तेच सांगायचे का नोकरीमध्ये असं काही नाही का तुमचं सगळं स्वप्न फक्त एक तुम्हाला मरू देत नाही ही नोकरी. आणि तुमचं कोणत्याही प्रकारचं असं तुमचं जर मोठं स्वप्न असेल तर ते नोकरीद्वारे तर शक्य नाही पूर्ण करणं, कारण लिमिटेड तुमचा पगार राहतो. तुम्हाला आहे त्याच्यामध्ये तुमचा घर खर्च म्हणा, मुलांचं शिक्षण, पुन्हा तुमचं हॉस्पिटल, दवाखाना, रोजचा जो खर्च आहे तो, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या पगारातून भागवायच्या असतात. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणल्यावरती तुमचे जे स्वप्न असतात ते स्वप्न तर पूर्ण होणं खूप अवघड आहे. त्यासाठी आपल्या मुलीसाठी मित्रांनो प्रत्येक आई वडिलांनी विचार केला पाहिजे का मुलगा असा पाहिजे की ज्या ठिकाणी लात मारीन त्या ठिकाणी पाणी काढलं पाहिजे. एवढा कर्तृत्ववान मुलगा जरी तुम्ही पाहून मुलगी दिली तरी तुमची मुलगी आयुष्यभर सुखी राहणार आहे. नोकरीमध्ये तुम्हाला त्रास जास्त राहतो आणि तुम्हाला सरकारी नोकरी म्हटल्यावरती तुम्हाला त्रास हा होतोच आणि प्रत्येक लेवल मधून तुम्हाला त्रास सहन करत ती नोकरी करावी लागते. आणि एक हॅरेसमेंट प्रकारचा तो ज्यावेळेस तुमच्यावरती बंधनं लादली जातात त्यावेळेस माणूस टेन्शन मध्ये ह्या गोष्टी सर्व करत असतो आणि त्याच्यात तो माणूस पुन्हा त्या चांगल्या मार्गाने येत नाही. त्यामध्ये त्याचं तर आयुष्य बरबाद करतोच, पण त्याबरोबर त्या मुलीचं आणि आपल्या स्वतःच्या मुलांचं भवितव्य सुद्धा खराब करीत असतो. माझी जी वडीलधारी मंडळी आहेत, मुलींचे आई वडील असते, आज शेवटी ते तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही त्या मुलीला लहानाचं मोठं केलंय म्हटल्यावरती चांगलं वाईट पाहणं हे तुमचं कर्तव्य आहे, हे 100% मी मानतो. तुम्ही चांगलं वाईट पाहिलं पाहिजे, तुमच्या मुलीचं सुख पाहिलं पाहिजे, पण एवढे पण आंधळे होऊ नका का फक्त नोकरदार आणि त्या नोकरदारालाच माझी मुलगी द्यायची, असं करू नका.
कारण नोकरदार हा प्रत्येक जण त्या मुलीला सुखी ठेवील असं नाही. 100रातले 20% असतात मुलं की बाबा ठीक आहे चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट करून आपलं घर चालवतात, पण 80% मुलं असेच भेटतात तुम्हाला की फक्त पगार येतोय, आपलं रोजचं जीवन जगतोय, कोणत्याही प्रकारचे सेविंग नाही किंवा कोणत्याही प्रकारचं पुढचं टार्गेट नसतं. तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण शेतकरी जरी म्हटलं तरी शेतकरी काय हा भिकारी नाही, हा जगाला पोहोचतोय म्हणजे याचा अर्थ तो 100% राजा आहे. आणि त्याच्यात 100% ताकद असते आणि स्वप्न पूर्ण करण्याची धमक असते. तर अशा मुलांना पण तुम्ही निवडलं पाहिजे आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे. आज जर सगळेच जर सरकारी नोकरी मागे जर पळत असतील तर आज ग्रामीण भागामध्ये अवस्था आहे, जर एखाद्या मुलाचं जर लग्न करायचं असेल आणि त्याला ते जर शेती करत असेल तर ते लग्न जमण्यापुरतं तरी त्याला त्या कंपनीमध्ये किंवा कुठेतरी प्रायव्हेट जॉबमध्ये काम करावं लागतं आणि त्या लग्न कुठेतरी जमावं लागतं. म्हणजे एवढी वाईट अवस्था आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. जर एक शेतकरी माणूस अख्ख्या जगाला पोहोचण्याची ताकद ठेवतोय, त्या माणसाला जर साथीदार आयुष्यभरासाठी पाहिजे असेल तर त्याला सुद्धा काहीतरी तडजोड करावं लागते. एक आपली शेती सोडून कुठेतरी नोकर बनून राहावं लागते आणि ते नोकर ज्यावेळेस बनतो 4 पैसे ते तिकडून येतात 10-20 हजार रुपये आणि त्या 10-20 हजारावरती लोक मुली देतात. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. तो ज्या ठिकाणी लाख कमवतोय 2 लाख कमवतोय महिन्याला, तिथे तुम्ही देत नाही, त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. आणि ज्या ठिकाणी टेम्पररी तो कामाला जातोय 20,000 25,000 कमवतोय त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवून मुलगी देता. म्हणजे किती मोठा विचार करण्याची गोष्ट ही, का लोकांना खरं स्वीकारण्याची हे नाही, मानसिकता नाही. आणि काय होते भरपूर मुलं अशी पण आहेत का ठीक आहे ना लोकांचं तसं म्हणणं, तर जाईल 2-3 वर्ष कामाला आणि 2-3 वर्ष कामाला गेल्यानंतर सांगता येईल काहीतरी. कारण ज्यावेळेस लग्न होऊन जातं त्यावेळेस तुमच्या हातामध्ये काय राहिलेलं नसतं. तो मुलगा जो डिसिजन घेतो तेच तुम्हाला मान्य करावं लागतं, तुमच्या मुलीला सुद्धा मान्य करावं लागतं. त्यासाठी सत्य परिस्थिती स्वीकारा आणि आपल्या मुलीला चांगल्या मुलाच्या हातामध्ये सोपवा. जे तिचं भवितव्य, तिचं सुख समाधान ती तिच्या आयुष्यामध्ये उपभोगील आणि सुखी समाधान राहील. आणि ती जर सुखी समाधानी राहिली तर तुमच्या चेहऱ्यावरती नक्की आयुष्यभर आनंद राहील. त्या मुलींना सुद्धा माझी नम्र विनंती की लग्न करण्याआधी तुम्ही मुलाची प्रॉपर्टी पाहू नका. त्याच्या घरी काय आहे, त्याच्या घरी बंगला आहे का गाडी आहे का त्याच्या घरी फ्लॅट आहे का शेती आहे. तुम्ही तुमच्या वडिलांचा विचार घ्या, आई वडिलांचा विचार घ्या, मोठ्या थोरांचा विचार घ्या, पण मुलगा हा कर्तृत्ववान पहा. फक्त गाडी बंगला हे पाहून तुम्ही त्या मुलाबरोबर लग्न करू नका. त्या मुलात काही चांगले गुण आहेत ते जर भवितव्याचा जर विचार करून तुमच्या बरोबर जर बोलत असेल का माझं पुढचं, त्या मुलाला नक्की तुम्ही विचारा का बाबा तुझं 5 वर्षाचं पुढचं प्लॅनिंग काय. त्याने जर तुम्हाला चांगलं योग्य उत्तर दिलं तुमच्या मनाजोगं तर त्या मुलाला नक्की निवडा. कारण ज्या अर्थी जो मुलगा 5 वर्षाचं पुढचं प्लॅनिंग करून चालतो ना, तो मुलगा आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी करू शकतो. कारण ज्या माणसाकडे स्वप्न नाही, ज्या माणसाकडे प्लॅनिंग नाही आयुष्याचं किंवा पुढच्या भविष्याचं, तर तो माणूस काही करत नाही. तो माणूस फक्त एक आजचा दिवस जगायचा म्हणून जगत असतो. त्यासाठी लग्न करण्याआधी मुलींना पण माझी विनंती आहे, त्या मुलाला विचारा का बाबा तुझं ठीक आहे, तुझ्याकडे घर नाही, आज तुझ्याकडे गाडी नाही किंवा तुझ्याकडे फक्त शेती आहे, नोकरी नसू दे, तू शिकलेला आहे, वेल क्वालिफाय, तर चांगली गोष्ट आहे. पण तुझं पुढचं प्लॅनिंग काय. ज्यावेळेस तो तुमच्या मनासारखं उत्तर देईल त्यावेळेस तुम्ही त्याला जीवनसाथी म्हणून निवडा आणि आपलं जीवन हे सुखकर आणि समृद्धीचं करून घ्या. कारण नोकरदार भरपूर नोकरीवाल्यांना दिलेल्या मुली सुद्धा आज रडतायत म्हणून माझ्या डोळ्यांनी पाहतोय. तर ह्या गोष्टीपासून तुम्ही, मला वाटलं का बाबा ह्या गोष्टीवरती आपण बोललं पाहिजे. जर तो मुलगा तुम्हाला 5 वर्षाचं प्लॅनिंग जर सांगत असेल पुढचं का मी आता या वर्षी एवढं पैसे कमवतोय आणि पुढच्या 5 वर्षात मला घर बांधायचे किंवा मला गाडी घ्यायची किंवा अजून माझं काही फायनान्शियली म्हणजे फायनान्शियली माझं काहीतरी ऍडजस्टमेंट आहे ते मी करणार आहे, तर अशा गोष्टींकडे, अशा मुलांकडे नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी अशा मुलांकडे पाहिलं पाहिजे आणि आयुष्यभराचा साथी त्याला बनवलं पाहिजे. तर मुलांना कोणत्याही प्रकारचं विश्वासात घेतलं जात नाही. आज मुलांची अवस्था ही आहे की
कशी पण मुलगी असू द्या, फक्त मुलगी भेटली पाहिजे आणि आपलं लग्न झालं पाहिजे. तर म्हणजे एक शेतकरी जर मुलगा असेल, शेतकऱ्याचा मुलगा जर असेल, तर तो जर हा विचार करत असेल का बाबा आपल्याला मुलगी भेटावं, कशी पण भेटू द्या पण ती मुलगी भेटली पाहिजे, तर यापेक्षा दुर्दैव आपल्या समाजात तरी म्हणता येणार नाही की यापेक्षा वाईट अजून काही असू शकतं. एवढा अविश्वास आपण आपल्या समाजावरती दाखवणं किंवा काय करतो. हा, ही गोष्ट मी नक्की मान्य करतो की सर्वच मुलं ही कर्तृत्ववान नसतात आणि सर्वच मुलं ही काही वाईट पण नसतात, ही पण आपण स्वीकारलं पाहिजे. पण त्यात माणसं ओळखणं आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचं. तुम्ही 4 पैसे कमी कमवलं तरी चालते, पण माणसं ओळखणं खूप महत्वाचं असतं आणि ती माणसं ओळखायला आपण शिकलं पाहिजे. तरच आपण आपल्या पुढे आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. तर व्हिडिओमध्ये चांगलं जर काय असेल तर नक्की घ्या आणि वाईट असेल तर एक तुमचा बारका भाऊ म्हणून किंवा तुमचा मुलगा म्हणून मला माफ करा. आणि व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.